नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये। संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे पात्र लाभार्थी आहेत, या पात्र लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत। संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत, दिव्यांग व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, त्याचबरोबर वृद्धपाकाळ योजनेतील जे लाभार्थी आहेत, या सर्वांसाठी सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहणार आहोत। वाढीव अनुदान सर्वांनाच लागू। संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे अनुदान वाढवण्यात आलेलं आहे, या वाढीव अनुदानाची सर्वांनाच गरज आहे आणि हे वाढीव अनुदान सर्वांनाच लागू करण्यासंदर्भात सगळ्यात मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। सर्वांनाच वाढीव अनुदान मिळालं पाहिजे आणि त्या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळतील। चला तर मग सुरुवात करूया महत्त्वपूर्ण अशा अपडेटला। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सगळ्यात मोठी अपडेट। केंद्र शासनाच्या माध्यमातून मोठा निर्णय अनुदान वाढ संदर्भात। पहा, या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला समाजातील दुर्बल आणि असहाय्य घटकांची घोर उपेक्षा केली जात आहे आणि ही कशा संदर्भात बातमी आहे तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसंदर्भातली महत्त्वपूर्ण माहिती आहे। विधवा त्याचबरोबर वयोवृद्ध आणि दिव्यांगांना दिली जाणारी पेन्शनची रक्कम वाढत्या महागाईनुसार वाढवण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाकडे जो प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता, त्या प्रस्तावासंदर्भात ही महत्त्वपूर्ण माहिती आहे। केंद्राच्या माध्यमातून हा जो प्रस्ताव आहे तो फेटाळण्यात आलेला आहे। पाहू शकता या ठिकाणी राज्यसभेतील काँग्रेसचे खासदार मुकुल यांनी लोकमतला सांगितले आहे की केंद्र सरकारकडून समाजातील दुर्बल आणि असहाय्य घटकांसाठी जी योजना आहे, ज्या योजनेमध्ये घोर उपेक्षा केली जात आहे, राष्ट्रीय सामाजिक असहाय्यता कार्यक्रमांतर्गत त्याचबरोबर विधवा महिला असतील, वृद्ध व्यक्ती असतील आणि दिव्यांग आहेत, या दिव्यांगांना जी दिली जाणारी पेन्शन जी आहे, ही पेन्शन स्वरूपात जी रक्कम दिली जात आहे ती अत्यंत कमी आहे आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्या स्थायी समितीने पेन्शनची रक्कम वाढवण्यासाठी या ठिकाणी पावले जे आहेत ते उचलली होती आणि त्या पद्धतीची शिफारस केली होती। मात्र यानुसार ग्रामीण विकास मंत्रालयाने पेन्शनची रक्कम वाढवण्याचा प्रस्ताव कॅबिनेट पुढे मांडला, परंतु केंद्रीय मंत्रिमंडळाने 19 जानेवारी 2022 रोजी झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव फेटाळून लावलेला होता। त्यानुसार आता या ठिकाणी पहा, पुन्हा एकदा पेन्शनची रक्कम जी संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे त्यामध्ये 2025-26 पर्यंत ही जी रक्कम आहे त्यामध्ये झालेल्या बैठकीत पहा 15व्या वित्त आयोगाच्या कार्यकाळापर्यंतची पेन्शन ही चालू आहे। आता 2025-26 पर्यंत चालू द्यावी असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता, असेही या ठिकाणी पहा त्यांनी सांगितलेलं आहे। 2025-26 पर्यंत म्हणजे आता चालू वर्षामध्ये आणि पुढच्या वर्षी देखील जी संजय गांधी निराधार अनुदान योजनेची जी पेन्शन आहे, जो हप्ता आहे तो 2022च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जो निर्णय झालेला होता, जी रक्कम मंजूर झालेली होती, त्याच रकमेनुसार आता पेन्शन जे आहे, हप्ता जो आहे तो सरकारच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अदा करण्यात येत आहे, दिला जात आहे। यामध्ये पहा, स्थायी समितीच्या माध्यमातून वाढत्या महागाईवर पेन्शन वाढवण्याची केलेली शिफारस कशा पद्धतीने होते, त्यामध्ये कशा पद्धतीने महागाई आहे आणि या महागाईच्या युगामध्ये नक्कीच पेन्शन वाढली पाहिजे आणि ही वाढीव पेन्शन करण्यासंदर्भात जी शिफारस केलेली होती, त्यामध्ये स्थायी समितीने वाढत्या महागाईनुसार पेन्शन वाढवण्याची केलेली जी शिफारस होती, त्यामध्ये पाहू शकता विधवा महिला ज्या असतील, ज्यांचं वय 40 ते 79 दरम्यान आहे, अशा महिलांना या ठिकाणी 300 ते 800 रुपये पद्धतीने या पूर्वीपासूनची ही पेन्शन जी माहिती आपण पाहता ती पूर्वीपासूनची ही माहिती आहे पेन्शन वाढी संदर्भातली 3000 पासून ते 800 रुपयापर्यंतची। त्याचबरोबर दिव्यांग व्यक्ती ज्या आहेत, ज्यांचं वय 18 ते 79 आहे, त्यांना देखील 300 ते 1000 रुपयापर्यंत। त्याचबरोबर वयोवृद्ध व्यक्ती जे असतील, ज्यांचं वय 60 ते 79 दरम्यान आहे, त्यांना देखील 200 ते 800 रुपये या पद्धतीने पेन्शन दिली जाते। त्यानंतर पहा, 80 वर्षापेक्षा जास्त जे
वयाचे लाभार्थी आहेत वृद्ध व्यक्तींमध्ये पहा तर त्यांना 500 ते 1200 रुपयापर्यंतची पेन्शन वाढ करण्यासंदर्भातला निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला होता. आणि कमवत्या व्यक्तीचा जर मृत्यू झालेला असेल तर या ठिकाणी 20,000 ते 80,000 पर्यंत रक्कम देण्यासंदर्भातली शिफारस या ठिकाणी केलेली दिसत आहे. परंतु पहा आता महत्त्वाचा मुद्दा राहिला जो मुद्दा 2500 रुपये जी वाढीव पेन्शन आहे, जी पेन्शन दिव्यांगांना वाढलेली आहे, म्हणजे 2500 रुपये खरी वाढ झालेली नाही तर फक्त 1000 रुपये ही रक्कम वाढ झालेली आहे. अगोदरची 1500 आणि यामध्ये हे प्लस झालेले 1000 रुपये, अशा पद्धतीने एकूण रक्कम तुम्हाला मिळत आहे आता दिव्यांग व्यक्तींना 2500 रुपये. तर ही 2500 जी रक्कम जी आहे ती सर्वांनाच, विधवा महिला असतील, आजारी व्यक्ती असतील, त्याचबरोबर वृद्ध व्यक्ती असतील, दिव्यांग असतील, या सर्वांनाच ही रक्कम लागू झाली पाहिजे. आणि अशा पद्धतीच्या मोठ्या प्रमाणात मागणी देखील केल्या जात आहेत. परंतु आजची माहिती आलेली आहे यामध्ये जो अनुदान वाढीची निर्णय आहे आणि यामध्ये जी शिफारस केलेली होती ती शिफारस केंद्र सरकारच्या माध्यमातून फेटाळून लावलेली आहे. म्हणजेच आता पुन्हा एकदा अनुदान वाढी संदर्भात काय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाईल हे महत्त्वाचं आहे. पुन्हा अनुदान वाढी संदर्भात काय महत्त्वाची भूमिका शासनाच्या माध्यमातून घेतली जाईल हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अनुदान सर्वांनाच वाढलं पाहिजे, त्यामध्ये विधवा महिला सर्व जे लाभार्थी आहेत 5 प्रकारच्या लाभार्थ्यांचा जो समावेश होतो इंदिरा गांधी या योजनेमध्ये, म्हणजे कोणत्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे 5 प्रकारचे लाभार्थी आहेत त्या 5 प्रकारच्या सर्व लाभार्थ्यांनाच हे पेन्शन वाढीव पेन्शन लागू झालं पाहिजे.